असा साधू संग घडो मजला की असा साधू संग असा साधू संग घडो मजला ज्या विभूतीच्या दर्शन मात्रेच्या विभूतीच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागे होती कृतार्थ अभागे असा साधू संग घडो मजला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्याकडून आम्ही मातृपितृ सेवा शिकलो असे धर्मवीर संभाजी महाराज यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आज प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांचं या कीर्तन महोत्सवामध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. दुसरा कीर्तन महोत्सव जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि हरिभक्त पारायण कीर्तन केसरी शिवशंभू व्याख्याते राजेंद्र महाराज येपरे साधक वर्ग यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला सांगताना फार आनंद वाटतो की 3 जून ते 8 जून अशा 6 दिवसामध्ये अनेक विविध विषयांवरती त्या ठिकाणी कीर्तन महोत्सव हा त्याच्यामध्ये पार पडणार आहेत. यावर्षीची जी आपण थीम घेतलेली होती ती भक्ती आणि शक्ती असा आपण विषय घेतलेला होता, ज्याच्यामध्ये शूरवीर महात्मे थोर महात्मे जे असतील यांचेही चरित्र त्याच्यामध्ये वाचली जाणार आहेत, अभ्यासली जाणार आहेत आणि जे संत महात्मे होऊन गेलेले आहेत यांचं सुद्धा चरित्र त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत. आणि या दोन्हीचा अभ्यास हा येणाऱ्या 6, 7, 8 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये हा त्या ठिकाणी होतोय. मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधले सर्व विद्यार्थी, समाजामधील सर्व विविध घटकांमधले सर्व लोक हे सगळेजण या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं अत्यंत विविध दर्जाचे कार्यक्रम हे मागच्या 25 वर्षापासून त्या ठिकाणी घेतले जातात. आपण सर्वजण या कार्यक्रमाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती लाभ घ्याल. हा व्हिडिओ हे कीर्तन आपण विविध लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवाल आणि जो आपला चॅनल आहे ह्या चॅनलला लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअर कराल ही आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाधवर सरांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि. राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत
गोकुल संकट हारे, गोकुल संकट हारे। जय जय राम कृष्ण हरे, राजा राम जय जय राम कृष्ण हरे। नव नीरद सम हरिहा, नव नीरद सम, नव नीरद सम, नव नीरद सम, नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी रामा, नवल विनोद विहारी रामा। जय जय राम कृष्ण हरे। दुर्वासोनुत दुःख विमोचक, दुर्वासोनुत दुःख विमोचक, दुर्जन संगम हारे रामा, दुर्जन संगम हारे रामा। जय जय राम कृष्ण हरे। शरणागत दीना चरणी नेगी, नेगी रे शरणागत दीना चरणी नेगी, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी। जय जय राम कृष्ण हरे, राम जय जय राम कृष्ण हरे, राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा,
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलिक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदू ऐसे. कठीण वज्रास भेदू ऐसे. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मऊ मेणाहुनी भले तरी देऊ कासेची लंगोटी. भले तरी देऊ कासेची लंगोटी. नाठाळाचे काठी हाणू माथा. हाणू माथा. हाणू माथा. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मऊ मेणाहुनी माय बापाहुनी बहु कृपावंत. माय बापाहुनी बहु कृपावंत. माय बापाहुनी बहु कृपावंत. माय बापा माय बापा माय बापाहुनी बहु कृपावंत. माय बापाहुनी बहु कृपावंत. करू घातपात शत्रुहुनी. शत्रुहुनी शत्रुहुनी. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. तुका म्हणे तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. तुका
आम्ही अवघ्याची गोड. तुका म्हणे आम्ही अवघ्याची गोड, त्याचे पुरवू कोड त्याचे परी. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदू वैसे, कठीण वज्रास भेदू वैसे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, विष्णुदास, विष्णुदास. पंढरीनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये महाराजांनी सर्व संतांची, सर्व भक्तांची एक दुसरी बाजू सांगितलेली आहे, जी सहसा कधी सांगितली जात नाही, मांडली जात नाही, त्याच्यावर चिंतनच केलं जात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना दुसरी पण काही बाजू असते का, याची कल्पनाच अनेकांना नाही. तर ती असते का नव्हे, तर ती असते. त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि आपली दुसरी बाजू त्या व्यक्तीनं सुद्धा वेळच्या वेळी प्रगट केलीही पाहिजे. साधारणतः संतांच्या बद्दल जे जे म्हटलं जातं ते या अभंगातल्या प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धात आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन संत कसे आहेत ते महाराजांनी उत्तरार्धात सांगितलंय. आपल्याला माहितीये ते काय आहे. साधारणतः देवाचे भक्त, भगवंताचे भक्त कसे असतात. मऊ मेणा होऊन आम्ही विष्णुदास. मेणापेक्षाही मऊ असतं हो त्यांचं हृदय. पण त्याची दुसरी बाजू माहीत पाहिजे. पण तेच सगळे भक्त कठीण वज्रास भेदू ऐसे. ते वज्राला सुद्धा भेदतील इतके कठोरही असतात. किंबहुना त्यांच्या शक्ती इतक्या उग्र असतात की त्या वज्रालाही भेदतात. आता मुळात प्रश्न, वज्र म्हणजे काय कोणाला माहिती आहे. वज्राला भेदायचं हे अवघड असतं. हे कळण्यासाठी आधी मुळात वज्र म्हणजे काय माहित पाहिजे ना. तर त्यासाठी एक छोटीशी कथा लक्षात ठेवायची की पुराण काळी, पुराणाच्या वेळेला आपल्या या पृथ्वी तलावर एक राक्षस अत्यंत उन्मत्त झाला होता. त्या राक्षसाचं नाव वृत्रासुर असं होतं. ज्याला हे शुद्ध म्हणता आलं त्याला सुद्धा बक्षीस. वृत्रासुर असं त्याचं नाव होतं. तो राक्षस इतका अजिंक्य होता. त्यांनी तपश्चर्याकडून एवढ्या शक्ती मिळवलेल्या होत्या की देवांकडच्या कोणत्याही शस्त्राचा उपयोगच होईना, त्याला हानी पोचेना. शंख, चक्र, गदा सगळं वापरून झालं, परिणाम होईना. अशा वेळेला सगळ्या देवांनी सभा घेतली, चिंतन केलं की आता काय करायचं. अशा वेळेला बृहस्पती म्हणजे त्यांचे जे कुलपुरोहित त्यांनी सांगितलं की या सगळ्या शस्त्रांपेक्षा अधिक ताकदवान, अधिक कठोर असं एक शस्त्र पाहिजे. पण हे शस्त्र देणार कोण आणि करायचं कशातून. तर त्याला उत्तर बृहस्पतींनी असं दिलं की तपश्चर्या करणाऱ्या एखाद्या ऋषींच्या हाडापासून हे शस्त्र करता येईल. आता कुठल्या ऋषींच्याकडे जाऊन म्हणणार तुमची हाडं द्या की जरा, मारेल धरून आपल्याला. पण देव कार्यासाठी, या सृष्टीच्या कल्याणासाठी तुमच्या अस्थी पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ आता तुम्ही मृत्यू घेतला पाहिजे. हे सांगण्यासाठी देवगण पृथ्वी तलावर आले. आणि पुराण काळात एका व्यक्तीचं नाव खूप मोठं आहे. त्या ऋषींचं नाव आहे दधीची. हे दधीची नावाचे ऋषी होते. त्यांनी योग मार्गाने आपला देह विसर्जित केला, आपल्या अस्थी दिल्या. म्हणून आजही आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये जो कोणी वीर असा प्राणार्पण करतो
आणि त्या प्राणार्पणामुळे काही त्या सैन्याला एक प्रचंड मोठा लाभ मिळतो. अशा सैनिकाला अजून आपल्याकडे दधीची नावाचं अवॉर्ड मिळतं. दधीचींची आठवण भारतीय घटनेनं सुरक्षा व्यवस्थेनं अजूनही ठेवली आहे. आता जी भारताच्या मिलिटरीनं सुद्धा आठवण ठेवली ती भारतातल्या शाळेच्या मुलांना जर नसेल तर काय मजा आहे का? तर आपल्याही सगळ्यांना ही अवॉर्ड तरी किमान माहिती पाहिजेत ना. पालकांना माहीत पाहिजे, शिक्षकांना माहीत पाहिजे. एका शिक्षकाला विचारलं का म्हणले दधीची म्हणजे काय? ते म्हणले दह्याचं काहीतरी असावं. अरे गाढवा, दह्याचं नाही, सगळ्या सृष्टीचं दही लागायची वेळ आली होती तेव्हा त्या ऋषींनी आपल्या अस्थी दिल्या आहेत. त्या अस्थींच्या पासून जे वज्र केलं, ते जे शस्त्र केलं, त्या शस्त्राचं नाव आहे वज्र. की आता जगामध्ये या वज्राला भेदेल असं काहीच नाही. इतकं जबरदस्त शस्त्र केलं, त्याने त्या वृत्रासुराचा वध झाला, सगळी सृष्टी दुःखमुक्त झाली. असं जे सगळ्यात कठीण वज्र आहे, या वज्राचा उपयोग त्या इंद्राने त्या वृत्रासुराला मारण्यासाठी तर केलाच, पण आणखीन एका ठिकाणी केलाय. जेव्हा मारुतीराय सूर्य गिळण्यासाठी म्हणून उड्डाण करून आले, तेव्हा अशा मारुतीरायांच्या सारख्या महावीराला थोपवण्यासाठी दुसरा कुठला पर्याय शक्यच नव्हता. म्हणून त्यांनी आपलं वज्र टाकलंय आणि ते वज्र हनवटीवर बसलं. तो फटका बसल्यामुळे मारुतीराय थोडे मागे आले. म्हणून ज्यांची हनवटी वज्राने थोडीशी आहत झाली, पण त्या वज्राचा सुद्धा तसा अंगावर काहीही परिणाम झाला नाही. म्हणून मारुतीचं नाव वज्र अधिक अंग, वज्रांग. वज्र हनुमान मारुती असा शब्द स्तोत्रामध्ये वापरला जातो. तेव्हा अर्थात ते वज्र हनवटीला लागलं म्हणून हनुमान, पांडुरंग हरी वासुदेव हरी. हनुमान हे त्यांचं स्वकष्टार्जित नाव आहे, त्यांच्या उद्योगांनी म्हणालेलं. पण असं जे कठोर वज्र आहे, याला सुद्धा भेदून टाकता येईल अशी शक्ती संतांच्याकडे असते, असं तुकाराम महाराज या अभंगात म्हणतायत. कठीण वज्रास भेदू वैसे. तर असं कसं काय शक्य आहे? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. एक वेळ शस्त्राला तोडणं अवघड आहे, पण माणसाचा अहंकार तोडणं जास्त अवघड आहे. आणि यासाठी संतांच्या प्रभावाने माणसामधला अहंकार मोडला जातो. अरे जी गोष्ट वज्र सुद्धा करू शकत नाही, ती गोष्ट जर संतांची शक्ती करत असेल तर साहजिकच ही शक्ती वज्रापेक्षा मोठी नव्हे का? या न्यायाप्रमाणे मऊ मेणा होऊन आम्ही विष्णुदास, पण कठीण वज्रास भेदू वैसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी. काय महाराजांनी वर्णन केलंय की संतांच्या बरोबर, साधुजनांच्या बरोबर तुम्ही जर सज्जनासारखे वागलात, भल्यासारखे वागलात, तर तुम्हाला साधू आपल्याकडचं आवश्यक आहे तेही काढून देतील, असा त्याचा अर्थ घ्यायचा. आता लंगोटी हा विषय किती आवश्यक आहे? पण माझ्याकडे ती एकच आहे समजा. कारण कासेची लंगोटी असा शब्द वापरलाय, म्हणजे मी आत्ता जी नेसली आहे ती. पण जर खरंच तुला त्याची गरज असेल आणि तू माझ्याशी चांगला वागणारा असशील, तर एक वेळ मला ती नसली तरी चालेल, पण तुझी लज्जा राखण्यासाठी मी ती देईन. पण जर साधू संतांशी वाईट वागला असतो, मग नाठाळाचे काठी हाणू माथा, मग काठीनं टाळकं सडकू असे पण भक्त असले पाहिजेत, अशी तुकोबांची इच्छा आहे. असे विष्णुदास असले पाहिजेत. कोणी कसं का वागेना, वो बुराई करे हम भलाई करे, असले विष्णुदास तुकोबांना नकोयत. वो बुराई करे तो हम उनकी उनसे भी ज्यादा बुराई करे. और नाही तर सज्जनांचा दरारा
शिल्लक कसा राहणार? यासाठी नाठाळ हा शब्द लक्षात घ्या. नाठाळ म्हणजे अनेक वेळेला शिकवून सुद्धा जो लक्षात ठेवून वागत नाही त्याला नाठाळ म्हणतात. म्हणून संतांनी अनेकांना आधी शिकवायचा प्रयत्न केलाय. लगेच काही पहिल्यांदा कोणाच्या डोक्यात काठी नाही घातली, पण संतांचं भाग्य असं की त्यांना भेटलेले बरेचसे असे निघाले की जे शिकवल्यावर सुधारले. त्यामुळं काठीचा उपयोग करावा तसा लागला नाही. पण गजानन महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे बघा की त्यांचा एक शिष्य सेवक जो विठोबा घाटोळ नावाचा होता, त्या घाटोळ प्रकाराने घोटाळा केला आणि महाराजांचं दर्शन पैसे द्या की लगेच घडवतो असला जेव्हा व्यवहार केला, तेव्हा शेगावीचे संत गजानन महाराज विदेही, पण त्याने सुद्धा त्या विठोबाला काठीने झोडपून काढल्याची कथा गजानन विजयमध्ये आहे. म्हणजे संत एका बाजूला मायाळू असतात, पण जर 2 वेळेला सांगून 4 वेळेला सांगून सुधारला नाहीस तर काठीनं बडवून सुद्धा काढतील असे संत असतात नव्हे. अजून वापरली नाही म्हणून, पण संतांनी काठी उगारली तर कोणा जगाचा बापही तुला वाचवू शकत नाही. लक्षात ठेव, असा दम महाराजांनी अभंगात भरलाय. कठीण वज्रास भेदू वैसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे काठी हाणू माथा. अजून एक दृष्टांत त्यांनी असा दिलाय. माय बापा हुनी बहु कृपावंत. सज्जन माणसं, साधू पुरुष हे आई वडिलांपेक्षाही जास्त सुद्धा प्रेम देतात. यासाठी काही उदाहरण आहे का हो? एक छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपल्या सगळ्याच लोकांना संत तुलसीदास माहिती आहेत, पण या संत तुलसीदासांची कथा अशी आहे. त्यांचं गाव होतं राजापूर. राजापूर म्हणजे महाराष्ट्रातल्या कोकणातलं राजापूर नव्हे. उत्तर प्रांतामध्ये यमुनेच्या तीरी एक राजापूर नावाचं गाव आहे. त्या गावात त्यांचा जन्म. पण लोककथा अशी सांगितली जाते की ते आईच्या उदरात 12 महिने राहिले, मग जन्म झाला आणि त्यांना जन्मतः दात होते. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संकल्पना अशी झाली की हे अशुभ कार्ट जन्माला आलं. म्हणून सगळ्या समाजाने आई वडिलांच्यावर दबाव आणला. द्या द्या टाकून याला, याचा त्याग करा, याला देवाच्या पायावर सोडून द्या किंवा नदीत फेकून द्या, पण याच्यामुळे सगळ्या गावावरती आपत्ती येणार आहे. हा अशुभ लक्षणी पिशाच अवतरलेला आहे. द्या द्या टाकून याला अवलक्षणी हा पिशाच अवतरला. मारिल सर्व जनाला, मारिल सर्व जनाला. म्हणून म्हणूया आम्ही राम बोला. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा. द्या द्या टाकून याला अवलक्षणी हा पिशाच अवतरला, याला टाकून द्या. आणि या लोकांच्या दबावामुळे तुलसीदासांना त्या गावातल्या मारुती मंदिराच्या पायरीवर सोडून दिलंय मायबापांनी अशुभाच्या कल्पनेनं. मग त्यांच्या घरातल्या दासीनं त्याला हळूहळू मदत करून थोडा थोडा वाढवला. पण घरामध्ये त्याला सांभाळता येईना का? कोणाच्याही घरात आला की याच्यामुळं पाप येईल का काय, माणसं मरतील का काय, या कल्पनेनंच बरेचसे मरायचे. मात्र हा तुलसी त्या गावातल्या मारुती मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये बिचारा एकटाच पोरका फिरत असताना त्या मंदिरामध्ये चाललेली कीर्तन, प्रवचन, भजन मात्र अत्यंत एकतान त्यानं ऐकायचा.
आणि त्या कीर्तन प्रवचनामध्ये त्यांनी ऐकलं की जीवनाचे कल्याण ज्याला करायचे त्यांनी सद्गुरू केला पाहिजे, सद्गुरूंची कृपा प्राप्त केली पाहिजे. आता सद्गुरू म्हणजे काय हे समजावं असं त्याचं वय नव्हतं. पण त्याला एकदा असं कळलं की आपल्या गावामध्ये नरहरिदास नावाचे कोणी साधू पुरुष आले आहेत. आपण त्यांना विचारून बघू, तुम्ही आमचे गुरु होता का? आणि म्हणून तुलसीदास या नरहरिदासांच्याकडे आले आहेत. काय गोड प्रसंग आहे. असा लांब उभा राहिला बरं का. तुलसी, अहो जे काय देवळात कोणी टाकलं असेल ते खायला मिळालं तरी मिळालं अशा अवस्थेतला. अंगावर कपडेही फारसे नाही, काहीतरी एक फाटका पंचा गुंडाळलेला, पण अंगावरचं तेज. पिढ्यानपिढ्या पांडित्य ज्या घरामध्ये होतं त्या घरातला हा मुलगा आत्मारामांचा. मुलगा तेजस्वी होता पण बुजलेला, घाबरलेला, फाटका असं पंचा धोत्रासारखा गुंडाळून ठेवलेला, उघडा वागडाच. नरहरिदासांना कळे ना कोण हे पात्र. आला समोर, नमस्कार केला आणि असं सांगितलं, मी या राजापुरामधल्या प्रसिद्ध पंडित आत्मारामजी दुबे यांचा मुलगा. असा काय? मी जन्माला आल्यानंतर काही काळातच माता गेली, बाबा पण गेले, पण मायबाप असताना सुद्धा मी अशुभ लक्षणी आहे म्हणून मला मारुतीच्या देवळात सोडून ते निघून गेले आहेत. आणि मी कीर्तनामध्ये असं ऐकलं की सद्गुरूची कृपा मिळाली तर आयुष्याचं सोनं होतं. तसंही आयुष्य आता मातीमोल आहे. मंदिराच्या परिसरामध्ये कोणी काही आणून टाकलं, फळं ठेवली, त्याच्यावरती गुजराण कशी बशी करतोय. आपण माझ्यावर कृपा कराल का? तुम्ही कृपा केली तर आवडेल, पण मला भीती वाटते पुढे यायची. का रे? नाही ना हो, सगळेच जण म्हणतात मी अपशकुनी आहे, अवलक्षणी आहे. मी सकाळच्या प्रहरी देवळाच्या दारात बसलेलो असलो की मला हाकलून देतात, मग मी लांब जाऊन बसतो पारावर. पण अनेक लोक समजतात सकाळी सकाळी याची दृष्टी पडली की संध्याकाळी आम्ही मेलोच. आता जे जे मला लोक आवडतात त्यांना मी कधीतरी भेटायला जातो, मग ते भिवून आजारी पडतात, काही जण भिवूनच मरतात. तर गुरुजी मला जे जे आवडतात त्यांच्या सहवासात मी आलो की ते आजारी पडतात आणि मरतात. तर आता मला गुरु म्हणून तुम्ही आवडता, तर तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम जन्माला आलं आणि मी पुढे जर झालो तर मी अशुभ लक्षणी आहे हो. तुम्ही पण आजारी पडलात आणि मेलात तर मग मी काय करू? दुनिया ने छीना हमसे हमें जो भी लगे प्यारा. जे जे आवडलं ते देवानी माझ्यापासून काढून घेतलं. आता तुम्ही सद्गुरू म्हणून मला आवडलात आणि देवानी तुम्हाला काढून घेतलं, तर माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. असा विचारा तो अतिशय करुण अवस्थेमध्ये उभा होता. माय बापा होनी बहु मायावंत. ज्याला आई बापाने टाकलाय, गावाने टाकलाय, त्या तुलसीला जवळ बोलवला. नरहरिदासांनी जवळ बसवून घेतला आणि म्हणाले, वेड्या, रामरक्षा म्हणतोस का नाही? ऐकून ऐकून पाठ आहे मला, मग त्याचा अर्थ कळतो का? मला कोणी शिकवतच नाही. शिकवेन पण त्यातल्या एका ओळीचा अर्थ आत्ताच सांगून टाकतो. अरे, त्या रामरक्षेच्या निमित्तानं प्रभू रामचंद्रांचं नाव दिवसभर आणि नित्य म्हणजे रोजच्या रोज तू घेतोयस ना, मग एवढ्या रामनामाचा जप झाल्यानंतर अशुभ पाप
राहील कुठून एकैकमक्षरं पूसां महापातकनाशन. अरे त्या रामचंद्रांच्या एकेका अक्षराच्या उच्चार केल्याने महापातकाचं भस्म होणार आहे. तुझं पातक राहणार आहे कुठे शिल्लक? काही काळजी करू नको, चाल माझ्या बरोबर. नरहरिदासांनी त्यांना बरोबर घेतलं, अयोध्येला गेले, स्वतःच्या मांडीवर बसून त्यांचं उपनयन केलं, सगळं आयुष्य सोन्याचं केलं. मला सांगा, जी आई बापांनी ही कृपा केली नव्हती, ती कृपा साधू संतांनी केली आहे. त्यामुळे माय बापा हुनी बहु कृपावंत. आणि आणखीन एकच प्रकार सांगून बास, करू घातपात शत्रू हुनी. शत्रू काय तुझा घात करेल, एवढा घात संत करू शकतात, साधू करू शकतात, साधूंचा असंतोष करू शकतो. आणि यासाठी एक सोपा उपाय, एक सोपा दृष्टांत आहे आपल्या भागवत ग्रंथामध्ये. भागवत ग्रंथामध्ये अशी कथा आहे की परीक्षिती नावाचा एक राजा होता. आणि हा राजा असाच अरण्यामधून प्रवास करत असताना एका ऋषींच्या आश्रमात आला. ते ऋषी ध्यानस्थ बसले होते, त्यामुळे त्यांनी उठून याचं काही स्वागत केलं नाही. पण आता ऋषी मुनी असे ध्यानस्थ असतात हे त्याला समजायला हवं. पण त्या दिवशी काय कुठं त्याची अक्कल चारा खायला गेली होती. त्याला राग आला की असा हा ऋषी मनुष्य, मी राजा तिथं आलेला असताना उठून उभा राहत नाही, हा माझं आगत स्वागत करत नाही, काही उपयोग नाही अशा ऋषींचा. आणि त्याला राग आला, त्या ऋषींची थोडीशी अवहेलना व्हावी यासाठी या पठ्यानं काय केलं तर तिथं आसपास एक साप मरून पडला होता. त्या सापामध्ये आपला बाण टोचून खोचला आणि तो तसाच मेलेला साप उचलून त्याच्या गळ्यात घातला साधूच्या, गेला निघून. त्या साधूचा जो मुलगा होता, त्या ऋषींचा पुत्र होता, तो नदीवर होता गंगा स्नानासाठी गेलेला. त्याचे मित्र होते, त्यातला एक मित्र आला परत. त्याने गुरुजींच्या गळ्यामधला साप बघितला, तो ओरडतच गेला, अरे तुझ्या वडिलांना कोणीतरी मारून टाकलं. परत आला. त्या ऋषीपुत्रांनी ते पाहिलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प आहे, माझ्या वडिलांच्या आसपास सर्प कधी फिरकतच नाही, म्हणजे कोणीतरी हा पाठवलेला आहे. आणि मुखातून खाडकन शाप वाणी आली, ज्या कोणी हा सर्प धाडून माझ्या वडिलांचा मृत्यू केला असेल त्याचा या दिवसापासून 7 दिवसांनी सर्पदंशाने निश्चित मृत्यू होईल. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. अशी त्याची क्रोधित होऊन उच्चारलेली शापवाणी त्या वडिलांनी ऐकली. ते मृत नव्हतेच, ते ध्यानस्थच बसले होते. ते पटकन जागे झाले. त्यांनी विचारलं, काय झालं तुला? बाबा तुम्ही जिवंत आहात? मग तुला काय वाटलं, मेलेला असा बसतो का काही? मला वाटलं त्या सर्पदंशाने तुम्ही मेलात आणि म्हणून मी ही शापवाणी उच्चारली. अरे 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 अरे, काय वेड्यासारखं केलंस? त्वरित जा आणि त्या राजाला सांगून ये. आणि म्हणून त्या ऋषीपुत्राने राजाला जाऊन सांगितलं. पुढची कथा आपल्याला माहिती आहे. परीक्षितीच्या जेव्हा लक्षात आलं की 7 दिवसांनी मरणार, ते आता तो बदलू शकत नाही, तेव्हा त्यांनी आपलं राज्य आपल्या पुत्राच्या स्वाधीन केलं, मंत्रिमंडळाच्या स्वाधीन केलं. आणि मग गंगेच्या किनारी येऊन शुकदेवांच्याकडून त्यांनी भागवत कथेचं श्रवण केलं आणि स्वतःचं जीवन उत्तम केलं. पुढचा विषय आत्ता महत्वाचा नाही, पण परीक्षितीसारखा पांडवांचा वंश याने सुद्धा जर चुकून साधू संतांचा अपमान केला, जर ऋषी मुनींचा अपमान झाला, तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या शापाला पर्याय नाही. फाटकन आहे त्या जागच्या जागी मृत्यू एक वेळ परवडला, पण 7 दिवसांनी मृत्यू येणार आहे म्हणजे क्षण आणि क्षण त्या मृत्यूची वाट पाहत घाबरत भीत शेवटी त्या मृत्यूला तोंड देणं हे शत्रूहून भयानक मृत्यूचं प्रकरण आहे.
अर्थात परीक्षिताने त्याचं जीवन कृतार्थ केलं, तो विषय त्याच्या पुण्याईचा झाला. पण ऋषींना त्रास दिल्यानंतर अशा भयंकर शिक्षेतून जिथे पांडवांची सुटका नाही तिथे तुमचं आमचं काय गणित लावलं. तेव्हा बाबांनो, काही बाकी आयुष्यात चांगलं जमलं नाही तर किमान साधू संतांची निंदा तरी करू नका, देवादेकाची टिंगल टवाळी करू नका. आपल्या घरामध्ये कोणी संतांची, धर्माची, उपासनेची, देवादिकांची टिंगल केली तर किमान रागवण्याचं पुण्य तरी शिक्षकांनी आणि पालकांनी करा. कार्ट देवाचं वर विनोद करतं, आईबापच ख्या ख्या हसतात, त्याच्या बरोबरीनं तुमच्या उरावर शाप बसतील. लक्षात ठेवा ऋषींचे. ते ऐकायला येतीलच असं नाही, परीक्षितीला त्या मुलांनी जाऊन सांगितलं म्हणून, नाही तर शाप किती लागतात ते बघतोय आपण. ज्याने ज्याने म्हणून आपापल्या अहंकारापोटी, आपापल्या शक्तीच्या अहंकारापोटी साधू संन्याशांना त्रास दिले, ते सगळे आज भिका मागताना दिसत आहेत. काळ क्षमा करत नाही, तेव्हा शत्रू होऊन सुद्धा त्यांचा प्रकोप आपल्याला भयानक होतो. असे संत असतात, तेव्हा संतांकडनं कृपा घ्यावी, पण त्यांचा अनादर करायचा समाजाने कधीही प्रयत्न करू नये. असा सज्जड दम देऊन झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. आम्ही गोडच आहोत. कोणासारखे? उसासारखे. उसासारखे पिळून प्यायला गोड लागू, पाठीत मारून घेतलात आयुष्यभर वेदना होती. आता तुम्ही ऊस तुमच्या पाठीत मारून घेतलात, चूक ऊसाची नाही ना. पाठीत ऊस मारून घेतल्यामुळे जो वळ उठला तो महिनाभर ठणठणत राहिला, चूक ऊसाची नाही. त्याच्या वळामुळे तुला यातना झाल्या म्हणून ऊस गोड नाही असा अर्थ होत नाही. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. जो त्याचा योग्य उपयोग करेल त्याच्यासाठी ज्याचे पुरवू कोड त्याचे परी. तेव्हा बाबांनो, आपल्या समाजामध्ये सुद्धा असे अनेक सज्जन असतात की जे मनाने अत्यंत दयाळू असतात, मायाळू असतात, कृपाळू असतात, पण वेळ प्रसंगी त्यांना कठोर व्हावं लागतं. ते समजा असे कठोर झाले आणि त्या कठोरपणाच्या भरात त्यांनी काही कृत्य केलं तर ते कृत्य जगत कल्याणासाठी असतं. आणि अशा कठोर पद्धतीनं शत्रूला शासन करणं, दुष्टाला शासन करणं, नाठाळाला शासन करणं हे सुद्धा साधूचं कर्तव्य आहे, भक्ताचं कर्तव्य आहे. म्हणून अशी पराक्रमी माणसं सुद्धा साधूच आहेत, अशी पराक्रमी माणसं सुद्धा भक्तच आहेत. किंबहुना असेच भक्त असले पाहिजेत. उगा आपलं गुळगुळीत आणि मुळमुळीत आणि बुळबुळीत अशा तऱ्हेचं भक्ताचं आयुष्य नसावं, अशी महाराजांची यातली इच्छा आहे. ती लक्षात ठेवायची. आणि आपण सुद्धा भक्ताप्रमाणे सर्वांवर माया करणारे, पण देवादिकाची, धर्माची जर परंपरेची निंदा झाली तर त्याचं कठोरपणे पाखंड खंडन करणारे असे उग्र आणि मायाळू एकत्र होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे महाराजांच्या मनातले आपण खरे विष्णुदास होणार. चरित्र भागामध्ये अशाच एका अत्यंत निर्मळ कोमल मनाच्या सैनिकाचं चरित्र आपण ऐकूया. तूर्त अभंग लक्षात ठेवायचा. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे, भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी. नाठाळाचे माथी काठी हाणू, काठी हाणू. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं दुसऱ्या कीर्तन महोत्सवाचं आयोजन 3 जून ते 8 जून 2021 या दरम्यान करण्यात आलेलं होतं. जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक विविध कार्यक्रम हे युवकांसाठी आणि संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेत असतं. आणि हे घेत असताना विद्यार्थ्यांच्या समोर अत्यंत चांगले चांगले मान्यवर त्या ठिकाणी आले पाहिजेत. चांगले लोक ज्या वेळेला हे विद्यार्थ्यांच्या समोर येतील त्यावेळेला त्यांच्यातून चांगल्या पद्धतीची ही सर्व लोक ही प्रेरणा घेऊ शकतील आणि ते त्यांचं आयुष्य घडवू शकतील. हा एक प्रयत्न संस्थेच्या वतीनं आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि आज हे कार्यक्रम घेत असताना आपण मागच्या जवळजवळ 17-18 वर्षापासून आपण भागवत सप्ताह हा त्या ठिकाणी घेत होतो. आणि तो सप्ताह दर 3 वर्षांनी त्या ठिकाणी यायचा, ज्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी हा सप्ताह येत असल्या कारणानं त्याच्यामध्ये काही 2-3 वर्षाचा खंड पडू लागला. आणि हा खंड पडत असताना अनेक समाजातल्या मान्यवरांनी सांगितलं की हा जो खंड पडतोय हा काही बरोबर नाही. आणि म्हणून मागच्या 2019 पासून आपण कीर्तन महोत्सव पुरस्कार चालू केला. आणि कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी चालू केला की जेणेकरून हा जो खंड पडतोय हा खंड त्या ठिकाणी पडला नाही पाहिजे. आणि जे भगवंताचं कार्य आहे हे आणि जी हिंदू संस्कृती आहे ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि या देशातल्या युवकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचली पाहिजे, हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी होता. आणि म्हणून यावर्षीपासून जो काही दुसरा आपला कीर्तन महोत्सव या ठिकाणी चालू झालेला आहे याचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आपण यावर्षीचा राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण चारुदत्त बुवा आपलेजी यांना आपण त्या ठिकाणी देत आहोत. आणि संस्थेच्या वतीनं त्यांचं जे कार्य आहे, जे त्यांनी धार्मिक कार्य जे केलेलं आहे, त्याचबरोबर समाज प्रबोधनाचं काम जे त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे हे अत्यंत खरोखरच उल्लेखनीय आहे. ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा इतिहास सांगताना सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी विचार करतात की काय सांगितलं पाहिजे, काय सांगितलं नाही पाहिजे. आणि ते आपलेजी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवाजी महाराजांपासून ते संभाजी महाराजांपर्यंत तिथून पुढं पेशवाईपर्यंत जो इतिहास, खरा इतिहास जो त्या ठिकाणी मराठेशाहीचा मांडण्याचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि जे संभाजी महाराजांचा खरा इतिहास ह्या महाराष्ट्राच्या समोर ठेवण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे याच्यामुळं जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं त्यांना यावर्षीचा दुसरा कीर्तन महर्षी पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. चारुदत्त गोविंद आफळे हे एक मराठी कीर्तनकार आणि गायक अभिनेते आहेत. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन BA पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन MA पदवी प्राप्त केली आहे. तर भक्ती संगीत व नाट्यसंगीत यावर ते आता PhD करत आहेत. त्यांचे वडील कैलासवासी गोविंदस्वामी रामचंद्र आफळे आणि इतर पूर्वज हेही कीर्तनकार होते. चारुदत्त आफळे शालेय वयापासूनच नाटकात कामे करीत आली आहेत. ज्या संगीत आणि गद्य नाटकात त्यांची कामे गाजली ती नाटके म्हणजे शाकुंतल, सौभद्र, मानअपमान, कान्होपात्रा, विद्याहरण, ययाती, देवयानी, मत्स्यगंगा, इथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच, आतून कीर्तन वरून तमाशा, कट्यार काळजात घुसली. या नाट्यसेवेसाठी चारुदत्त आफळे यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. पुणे मराठी ग्रंथालयाकडून पाटणकर पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून पंडित पलुस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाकडून बालगंधर्व पुरस्कार, सन 2000 मध्ये पुणे की आशा पुरस्कार, सन 2003 साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगेशकर प्रतिष्ठानकडून मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आफळे घराण्याचा मूळ वसा कीर्तन, यातही चारुदत्त आफळे बुवा आघाडीचे कीर्तनकार समजले जातात. 1988 ते 2018 या 20 वर्षात देश विदेशातून 5000च्या वरती त्यांनी कीर्तने केली आहेत. त्यांची कीर्तने महाराष्ट्रासह इंदोर, मध्य प्रदेश, गुजरात, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेश, दिल्ली, बंगाल, आंध्र प्रदेश, बेळगाव, कर्नाटक अशा अनेक प्रांतात झाली आहेत. श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही त्यांनी त्यांच्या कीर्तनाचा गजर पोहोचवला आहे. त्यांनी ETV मराठी या दूरचित्रवाहिनीवर 3 महिने मनोप्रबोधनावर प्रवचन केले आहे. ABP माझा या मराठी वृत्तवाहिनीवर पंढरीच्या वारीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व वारी निरूपण सलग महिनाभर केले आहे. तर दूरदर्शनवर गणेश दर्शन नावाच्या मालिकेत त्यांची कीर्तने झाली आहेत. झी टॉकीजवर गजर कीर्तनाच्या कार्यक्रमात पूर्ण गणेश उत्सव कीर्तने त्यांनी केली आहेत.
आजही अनेक विद्यापीठांमध्ये नाट्यसंगीताविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बुवांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्राच्या परंपरेचे जतन करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या या कीर्तन कलेला समर्थपणे पुढे नेणाऱ्या चारुदत्त बुवा आफळे यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानाचा मुजरा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ सगळ्यांनी भजन म्हणायचं आहे आणि भजनानंतर चरित्र भागाचा आनंद घ्यायचा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर आपण सगळ्यांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की एक सामान्य मनुष्य
समुद्राच्या किनारी गेला आणि तिथल्या नावाड्याला सहज विचारलं, का रे नावाड्या, या किनाऱ्याशी किती वर्ष तुम्ही राहताय? तो म्हणाला, किती वर्ष नाही, कित्येक पिढ्या इथंच राहतोय. अरे च्या, मग तुझे आजोबा पण नावाडीच होते का? हो. कसा काय मृत्यू झाला त्यांचा? काय नाही, समुद्रात वादळ आलं होतं, फुटलं जहाज, गेले. अरे अरे अरे. मग वडिलांचा मृत्यू कसा झाला? समुद्राचं पाणी वस्तीत शिरलं, महापूर आला, गेले. अरे तुझे आजोबा पण पाण्यातच गेले, वडील पण पाण्यातच गेले, आणि तू ही पाण्यातच नाव चालवतोस? तुला भीती नाही वाटत? तो नावाडी हसला. तो म्हणला, तुम्हाला विचारू का जरा? हा विचार की, तुमचे आजोबा कुठे गेले? कुठे म्हणजे? घरातच होते, खाटेवर पडल्या पडल्या गेले. वडील कुठे गेले? ते जरा आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते, पण हॉस्पिटलमध्ये खाटेवर पडल्यावर ते गेले. नावडी म्हणला, तुमचे आजोबा खाटेवर पडल्या पडल्या गेले, वडील खाटेवर पडल्या पडल्या गेले, तुम्ही कुठं झोपता? पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. खाटेवर झोपल्याने काय माणूस कायमचा जगत नाही किंवा मरेलच याची काही खात्री नाही. तसं पाण्याच्या पाशी राहिलं म्हणून काही जगेलच आणि मरेल याची खात्री नाही. आपण आपल्याला दिलेलं काम चोख केलं म्हणजे झालं. तेव्हा आपल्या भारतवर्षामध्ये खरंच अशी कित्येक कुटुंब आहेत की ज्यांच्या पिढ्यानपिढ्या लष्करी सेवेत गेली आहेत. अलीकडे लष्कर किंवा लष्कराची सेवा म्हटली की आमच्या पोटामध्ये पहिली भीतीच. लष्करात गेला म्हणजे अगदी मरणार हो मुलगा. मग घरात बसून काही तो चिरंजीव का व्हायचा आहे? शिडीवर चढता चढता पायरी कळलीच नाही, पडून संपला, अशा काही केसेस कमी आहेत. रस्त्यावरच्या ऍक्सिडेंटमध्ये सुद्धा माणसं मरतात, म्हणून रस्त्यावरनं फिरणं बंद केलं का? तेव्हा मृत्यूला किंवा संकटाला घाबरून आपल्या मुलांना सैनिकी शिक्षण द्यायचं नाही असा वेडेपणा बरेच पालक करतात. तर त्यांना हे समजलं पाहिजे की सैनिकी शिक्षण दिलं तर तो मृत्यूपासून जास्त लांब असेल. कारण त्याच्या अंगावर जर शत्रू चालून आला तर कसं वाचायचं हे किमान त्याला शिकलेलं तरी आहे. सामान्य माणूस गांडुळासारखं मरेल. तेव्हा सैनिकी शिक्षणाने तो मृत्यूच्या जवळ जात नाही, उलट त्याला मृत्यू कसा परतवायचा हे कळत असतं. म्हणून आज ज्यांचं चरित्र आपल्याला मी सांगतो आहे ते कुलदीप सिंग यांच्या घरामध्ये 3 पिढ्या लष्कराची सेवा होती. नुसती स्वतःच्या घरात नाही, 2 काका सुद्धा भारतीय लष्कराच्या वायुदलातले अधिकारी होते. आणि अगदी तसं म्हणाल तर कुलदीप सिंह त्यांच्या आई वडिलांची एकुलती एक संतान होते. 4 मुलं आहेत, 2 गेली मिलिटरी तरी हरकत नाही, 2 आहेत. असंही काही नसताना आपण 3-4 पिढ्या लष्करामध्ये राहून आपल्या देशाची सेवा केली आहे. सज्जनांना दुःखापासून मोकळं करायचा प्रयत्न केलाय. एकुलता एक आहेच, नाही तर 10 मुलात. आपलं व्रत ठरलेलं शूर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेश अंधर्मापायी प्राण घेतलं हाती. देवदेश अंधर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही. या भारत मातेची शिकवण आहे आम्हाला सगळ्यांना. आईच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेश अंधर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही झुंजावा कटून मराव हेच आम्हाला ठाव झुंजावा कटून मराव हेच आम्हाला ठाव कटून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव मरून जगाव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशासाठी विसरू आपुली माया ममता नाती देवदेश अंधर्मा पायी प्राण घेतलं हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय कुणाची भीती काय कुणाची भीती भारत माता की जय. पंजाब प्रांतामध्ये जन्माला आलेला हा नवयुवक लष्करी सेवेमधल्या असलेल्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि त्या वृत्तीप्रमाणे NCC मध्ये प्रवेश केला. त्यातला उत्तम कॅन्डिडेट म्हणून त्याचं नाव झालं आणि मग लष्करामध्ये 62 साली भरती झाला. पण 62 साली भरती झाल्यानंतर थोडासा आपल्या सैन्याला शासनाकडून योग्य तो पुरवठा होत नाही आणि त्यामुळे शत्रू समोर नामुष्की पत्करावी लागते. हे 62च्या युद्धातलं चित्र त्यांनी आल्या आल्या पाहिलंय. त्यातल्या त्यात देशाची बरी परिस्थिती सुधारली तेव्हा 65च्या युद्धामध्ये लालबहादूर शास्त्रींनी दिलेल्या डायरेक्ट अटॅक अँड सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं भाग्य त्याला लाभलं. अर्थात सैनिकी सेवेमध्ये अनेक ठिकाणी पोस्टिंग होत राहतं, अनेक भाग्य मिळतात. पण कुलदीप सिंगांची आज विशेष कथा जी सांगायची ती याच्यासाठी की त्यांचा 71च्या युद्धामधला पराक्रम, ज्या पराक्रमासाठी त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आलं. 71च्या युद्धातला त्यांचा पराक्रम विलक्षण, लोकविलक्षण. खरा मनुष्य अत्यंत सहृदय, देशासाठी विसरू सारी माया ममता नाती. 62 साली सैन्यामध्ये भरती झालेले, 65च्या युद्धामध्ये पराक्रम केलेले कुलदीप सिंग यांचा विवाह योग्य वेळी झाला, पुत्रही झाला. बरं, विवाह झाला तो सुद्धा अशा एका कन्येशी जी लष्करातल्या सेवेतल्याच अधिकाऱ्याची मुलगी असावी. पण जेव्हा 71च्या युद्धात आपल्या नवऱ्याला सीमेवर पाठवलं जाणार आणि सीमेवर धोका जास्त, हे त्या पत्नीच्या लक्षात आलं तेव्हा तिनं आपल्या वडिलांना प्रचंड गयावया करून खूप प्रयत्न केले की यांना बॉर्डरवर पाठवू नका, यांची बदली करून घ्या. आणि असा अर्ज, अशी विनंती आपल्या बायकोनं करावी यासाठी कित्येक काळ त्यांनी आपल्या बायकोशी आबोलाच धरला. ती म्हणली मला काळजी वाटणं स्वाभाविक नाही का, हा केवढासा आहे. ते म्हणले असंच जर सगळी माणसं विचार करायला लागली तर देशातल्या लक्षावधी लेकरांची काळजी कोण घेणार आहे. मग आपण सैन्यात भरती झालो कशासाठी. आणि वाहे गुरु की फतेह, गुरु गोविंद सिंगांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना कोण माझा तिथे काळ काय वाकडं करू शकणार आहे. तुझा गुरूंच्या बरं हा विश्वास नाही. आपल्या बायकोची समजूत काढली, माया ममता नाती सोडून सगळी माणसं सीमेवर जाणार म्हणजे जाणार. साधारणतः राजस्थानच्या मुलखामध्ये जिथे प्रचंड मोठा वाळवंटी मुलूक आहे, तिथे
जेसलमेरच्या शेजारी लोंगेवाला पोस्ट म्हणून जी पोस्ट आहे, ज्या ठिकाणी आपलं सैनिकी ठाणं कायमस्वरूपी असतं, कारण तिथून पाकिस्तानच्या सैन्याची येण्याचे सगळे रस्ते आहेत. काही वेळेला तो पंजाबमधनं सुद्धा उतरतो, काही वेळेला राजस्थानकडनं सुद्धा उतरतो, काही वेळेला गुजरातकडनं सुद्धा उतरतो. सीमारेषा खूप मोठी आहे. पण राजस्थानकडून समजा जेसलमेरच्या बाजूनं जर एखादं पाकिस्तानचं शत्रूचं कुठलंही सैन्य पथक आलं, त्याला रोखण्यासाठी सातत्याने तिथे 2-2, 3-3 महिन्यांनी सैन्य शिबिरं बदलत असतात. आणि आता 71च्या कालखंडामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नंतर युद्धाचे जेव्हा वारे घोंगावायला लागले, जेव्हा तिथून सैन्य येण्याची जवळजवळ निश्चित परेशी खात्री होती, अशा वेळेला त्यांचं पोस्टिंग तिथे झालं. पोस्टिंग झाल्याचा आनंद झाला, पण मनामध्ये एक अशी कळ उमटली. ते म्हणाले, तुमच्या पोस्टिंगसाठी तुमच्याबरोबर फक्त 120 जवानच दिले जातील. त्यांनी आक्षेप नोंदवला. 120? जेसलमेर पासून पलीकडे असलेली प्रचंड मोठी राजस्थानची सीमा मला सांभाळायची आहे, आणि ज्यावरती आक्रमण करून समजा शत्रू आला, तर आता शत्रूकडे पॅटर्न रणगाडा नावाचा अत्यंत आधुनिक रणगाडा येऊन पोचलाय. अशा रणगाड्यांच्या जर फौजाच्या फौजा आल्या, तर या सगळ्यांच्या समोर आम्ही 120 माणसं. म्हणलं, काहीतरी तर स्टाफ मला मोठा पाहिजे. त्यांच्यावरचा अधिकारी इतकंच म्हटला, मला काही करता येण्यासारखं नाही, 120 माणसं घेऊनच तुम्हाला काम करावं लागेल. मात्र त्यांनी आपल्या काकांशी जेव्हा संपर्क केला, ते वायुदलाकडे होते ना, की इथे समजा अडचण आली तर म्हणले 2च पर्याय. वायुदलाचा वापर करता येईल, पण तेव्हा वायुदलाचं रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाश टाकत पुढे जाता येईल असं विमान उपलब्ध असायला हवं फ्रंटला. ती अनेक ठिकाणी विखुरलेली असतात वेगवेगळ्या कामांसाठी. आणि जर रात्रीच्या अंधारात उजेड टाकत प्रवास करू शकणारं विमान नसेल, तर जे विमान असेल ते विमान घेऊन शत्रूवर अटॅक करता येईल, पण तो सकाळ झाल्याशिवाय नाही. मग अचानक रात्री जर हल्ला झाला, तर सकाळ होईपर्यंत तुम्हाला झुंजत राहावंच लागेल, तरच पुढचं काम होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनही कुलदीप सिंहाने त्या ठिकाणी मोर्चा सांभाळला. नव्हे, शत्रूची संभाव्य हालचाल लक्षात घेऊन बंकर सुद्धा तयार केले. बंकर म्हणजे सैनिकांनी एका विशिष्ट भिंतीच्या आड उभं राहून फायरिंग करायचं असतं. शत्रूच्या बऱ्याचशा गोळ्या त्या भिंतीवरती नाकाम होत राहतात, अशी भक्कम भिंत आधी तयार करून घेतली जाते. एका विशिष्ट टप्प्याच्या पलीकडनं जर समजा रणगाडा अंगावर आला, तर रणगाड्याचं वजन जर पडलं तर फाडकन फुटून आकाशात रणगाडा उडेल, असे भूसुरुंग असतात. अशा सुरुंगांची एक प्रचंड मोठी रांग शत्रूच्या येण्याच्या मार्गावरती करून ठेवली. आपल्या सगळ्या सैनिकांच्या जागा नक्की करून ठेवल्या, कारण एकेका सैनिकाला दुसऱ्या सैनिकापासून प्रचंड अंतरावर उभं राहायला लागणार होतं, कारण समोरच्या रस्त्याची लांबी प्रचंड होती. ह्या लांबीला ही 120 माणसं पुरणार नव्हती, त्यामुळे मध्ये मध्ये प्रचंड अशी गॅप सोडूनच तुम्हाला थांबणं भाग होतं. पण बाबांनो, या मधल्या फटीमध्ये सुद्धा शत्रूला शिरकाव करू द्यायचा नाही. सुरुंगाची रांग पसरलेली आहे, आणि काय दुर्दैव उभं राहिलं पहा. शत्रूनं बरोबर रात्र पाडायला लागल्यावरच अटॅक सुरू केला. यांनी लगेच वायरलेस वॉकी टॉकीवरनं कळवलं होतं, आणि नेमकं दुर्दैव उभं राहिलं ते राहिलंच. वायुदलाकडनं सांगण्यात आलं, आत्ता जेसलमेरच्या शेजारच्या एअरपोर्टला जी लष्करी विमानतळावर विमानं आहेत, ती रात्रीच्या अंधारात प्रकाश टाकू शकणारी नाहीत. त्यामुळे तुमच्या पोस्टला सांभाळण्यासाठी आम्ही विमान पाठवू शकतो, पण ते उद्या सकाळ झाल्यावर तुमच्याकडे येईल. मग तोपर्यंत काय शत्रूला थांबा म्हणू? आणि तो काय ऐकायला बसलाय माझा समोरचा? म्हणजे विमान दलाची आपल्याला मदत मिळेपर्यंत
हे भारतीय राज्याचे, हे स्वातंत्र्याचे युद्ध, हे भारतीय राज्याचे, या स्वातंत्र्याचे युद्ध लढवावे हे शर्थीने, मिळण्याला विजय प्रसिद्ध. लढवावे हे शर्थीने, मिळण्याला विजय प्रसिद्ध. आम्ही राज्य खास हे राखू, करण्याला आता सिद्ध. आम्ही राज्य खास हे राखू, करण्याला आता सिद्ध. ते तयार झाले बाळ, सैनिक जणू कळीकाळ, मोर्चात करी गोंधळ. भारतात हे प्रसिद्ध, भारत वर्षाचे युद्ध. भारतात हेच प्रसिद्ध, भारत वर्षाचे युद्ध. हे आपुले स्वातंत्र्याचे, भारत वर्षाचे युद्ध. 120 जणांना उभं करून कुलदीप सिंगांनी त्यांना आज्ञा केली. पहिली 30 पॅटर्न रणगाड्यांची फळी आली अंगावर तेव्हा मागणं संदेश आला होता, जर तुम्हाला पोस्ट राखता येत नसेल तर माघार घ्यायला देशाने परवानगी दिली आहे. सगळ्या सैनिकांचा जीव वाचवून माघार घ्या आणि मागे जिथे मोठी सैन्य फळी असेल तिथे जाऊन उभे राहा. पण आता इथे एकदा बंदूक खांद्याला लागल्यानंतर कशाची भीती आणि कशासाठी पिछेहाट, नाही तर नाही मागं हाडायचं. 120 धरून कुलदीप उभे राहिले होते आणि एक एक सैनिक काय तोला मोलाचा होता महाराज. कुलदीप सिंगांवर सैनिकांचं प्रेमही असं होतं की सैनिकांच्यासाठी स्वयंपाक करणारे स्वयंपाकी सुद्धा बंदुका घेऊन उभे राहिले होते. जिथं माणसं कमी पडतील तिथं आम्ही उभे राहू, तिथं आम्ही उभे राहू. पहिली पॅटर्न रणगाड्यांची जी पलटण आली, धाड 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 धाड, त्यांना अचूक बातम्या कळल्या होत्या की ते कुलदीप सिंग नावाचा अत्यंत मोठा पोस्टवरती पराक्रमी माणूस आहे आणि केवळ 120 माणसं घेऊन वेडा युद्धाला उभा राहिला आहे. शत्रूची सेना 3000 आली होती, अधिक 65 टँकर्स म्हणजे रणगाडे. ते पहिली रणगाड्यांची फळी त्या सुरुंगावरती आल्यानंतर एखादे मनोरे उधळावे असे धडाडकन धूळ आकाशात उडाली. त्या सेनापतीचा गैरसमज झाला. त्यांनी त्याच्या हेडक्वार्टरला कळवलं, म्हणले आपली इन्फॉर्मेशन गलत आहे, इथे 120 नाही बहुतेक 600 लोकांची पलटण असावी, असं फायरिंग चाललंय. 120 माणसांमध्ये असं फायरिंग केलं की शत्रूला वाटावं 600 आहेत, 600 आहेत. आणि या फायरिंग मध्ये सुद्धा कुलदीप सिंगांच्या काही साथीदारांनी असे पराक्रम गाजवलेत महाराज. पण एक पॅटर्न रणगाड्यांची फळी उडाली म्हणजे रणगाडे संपले नाही, पुढची फळी येणार आहे. आणि पुढच्या एका रणगाड्यावरती त्यांचा सेनापती आहे. हे पाहिल्यानंतर कुलदीप सिंगांवर नितांत प्रेम करणारा त्यांचा मित्र, त्यांनी त्या जमिनीखाली जे सुरुंग असतात ना, त्यातले काही सुरुंग जे शिल्लक होते त्यातला एक हातात घेतला, तो हातात उचलण्यासारखा. आणि हा वेडा समोरनं फायरिंग चालू असताना अंगात गोळ्या खात पुढे गेला. पुढे जाता 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 हा माणूस पुढे येतोय आणि त्याच्या हातामध्ये सुरुंग आहे. हे त्या सेनापतीला दिसतंय. अशा वेळेला सेनापतीनं रणगाडा रिव्हर्स घेतला. तर आता त्या सैनिकाची करामत बघा, त्यांनी आपली गती वाढवून अंगामध्ये गोळी लागली की भोक पडतं, रक्त बाहेर पडायला लागतं. असा रक्ताचा शक्तिक्षय चाललेला असताना जय महाकाली म्हणून अंगात जी दमक घेतली, त्या रणगाड्याच्या रिव्हर्स गिअर पळण्याच्या गतीच्या पलीकडे गेला आणि मागे येणाऱ्या रणगाड्याच्या चाकाच्या खाली सुरुंग सरकवला. सेनापती सकट रणगाडा जो आकाशात उडवला पठ्यानी, तेव्हाच मरणाला मिठी मारली. कुलदीप सिंग प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्याला काय कमी पडतंय का पाहत होते. याच्या गोळ्या संपल्या त्याला दे, त्याच्याकडचे हँड ग्रेनेड संपले त्याला दे. तरी सुद्धा नंतर लक्षात आलं, अवघी रात्र आपण युद्ध करतोय, माझ्या 120 मधले 100 संपले, 20 कसे बसे आहे.
अजून पहाट उजाडलेली नाही, अजून विमानतळ येऊ शकत नाही माझं. अशा वेळेला जे पिना काढून फेकून मारायचे हँडपॉम्प्स असतात, त्यांची अनेक बॉम्बची अशी पिशवी स्वतःच्या गळ्यात घातली. कुलदीप सिंगांनी त्या बंकरबद्ध म्हणजे सुरक्षित भिंतीच्या बाहेर उडी मारली. त्यांच्यावर डायरेक्ट फायरिंग होऊ नये म्हणून मागच्या 20 लोकांनी शत्रूवर फायरिंग करत राहिले, ज्यायोगे गोळ्या त्या 20 जणांवर जाती आणि हे सुखरूप रणगाड्यावर जाती. आणि असे स्वतः पुढे जाऊन रणगाड्यांवर आक्रमण करून प्रत्येक रणगाड्याच्या टँकमध्ये 4-4 हँडबॉम्ब टाकायचे आणि रणगाडा उडाला त्याच्या आत पलीकडच्या रणगाड्यावर उडी मारायची. असे 10-15 रणगाडे उद्ध्वस्त केले त्याच्यावर उडी मारून कुलदीप सिंगांनी महाराज. आणि असे एक रणगाडा उद्ध्वस्त केल्यानंतर सुद्धा शेवटी संख्या कमी पडलीच नाही. जेव्हा शत्रू एवढ्या संख्येनं अंगावर आला तेव्हा शेवटचं अगदी पोटामध्ये संगिनी भोसकून एकेकाला उचलायचा आणि खाली पाडायचा. या तऱ्हेचं युद्ध करत सुद्धा कुलदीप सिंगांची सेना पहाटेपर्यंत कार्य करत राहिली. 120 सैनिकांना घेऊन 2000 शत्रूंचा खात्मा केलेले हे दधीची आहे. 2000 शत्रूंचा खात्मा केला आणि पहाटे घार 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 जी विमानतळाच्या विमानं आली, मग उरलेली फौज, उरलेले रणगाडे एखाद्या पाचोळ्यासारखे उडून गेले आणि कुलदीप सिंग सुखरूप परत आले. नंतर अनेक मिलिटरी शाळांमध्ये ते मुद्दाम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होते की प्रत्येक वेळेला तोफेच्या तोंडासमोर गेला म्हणजे मनुष्य मरतो असं नाही. मी 62च्या युद्धामध्ये गेलो, मी 65च्या युद्धात गेलो, मी 71ला तोफखान्याच्या समोर उभा होतो, तसाच्या तसा सुखरूप आलो आहे. काय घाबरतोस, चाल. आणि अशी लष्कराची पुढची पिढी तयार करण्यामध्ये आयुष्य व्यतीत करणारे कुलदीप सिंग आत्ता 2-4 वर्षापूर्वी त्यांचा देहांत झाला. ते जेव्हा वयाच्या 75-77ला होते आणि मिलिटरीचे इन्स्ट्रक्शन्स देत होते, तेव्हा त्यांना जर कोणी सांगितलं की आता सीमेवर काही आलं तर तुमच्या अनुभवाची गरज पडली तर याल का? अरे म्हणले अनुभवाचीच काय, गन लेके भी आ जाऊंगा. 75व्या 77व्या वर्षी माणसाच्या अंगात हा दम होता की अजूनही अरे आम्ही 25 वर्षाचे असताना सुद्धा 2 मैल पळायची आमची तयारी नाही. आम्ही 30चे असताना पर्वती 4 वेळा चढली तर आमचा जीव जाईल. अशा वेळेला 75 वर्षाचा आमचा सैनिक सांगतो अजून मला सीमेची हाक आली तर तिथे जाऊन 120 योद्धे हाताशी घेऊन रात्रीचे अखंड 10 तास युद्ध चालू ठेवणारा योद्धा, महावीर चक्र विजेते कुलदीप सिंगांची कथा आपण ऐकली, ज्यांच्या जीवनावर बॉर्डर नावाचा चित्रपट निघालेला होता. कधी त्या चित्रपटाचाही आनंद घ्या, काय भयानक अवघड अवस्था असेल त्या माणसाची. पण अशा सज्जनांनी वेळच्या वेळी हे कठोरपण घेतलं, या सैनिकी सेवेमध्ये उग्रपण घेतलं, तेव्हा कुठे तुम्हा आम्हाला काही काळ सुखाचे दिवस दिसले. तेव्हा प्रत्येकाने काही सैन्यात जायला हवं असं नाही, पण आपापल्या शक्तीची जाण घेऊन प्रत्येकानं आपापल्या ठिकाणी जरी सबळ राहिलो तरी सुद्धा दुष्टांच्या दुष्टपणाला संयम येतो, बंधन येतं आणि त्या बंधनाने सुद्धा समाजाला सुख आणि शांती प्रदान होत असते. तेव्हा सज्जनांनी फक्त आपण सज्जनांच्या बद्दल सहृदय आहोत एवढीच भूमिका न घेता दुष्टांच्यासाठी आम्ही कर्दनकाळही आहोत याही तयारीनं जर राहिलं तर आपल्याला जास्त अधिक लोककल्याण साधता यावं. तेव्हा आजच्या या शाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चाललेला हा कीर्तन महोत्सव, त्याचं शेवटचं कीर्तन आज आपण ऐकतो आहोत. तेव्हा आपल्याला पुढे जाऊन या शाळेचं नाव उज्ज्वल करायचं आहे. आपल्याला उत्तम हुशार विद्यार्थी म्हणून तर पुढे जायचंच आहे. त्यामुळे एखादा उत्तम उद्योजक होईल, कोणी उत्तम डॉक्टर होईल, कोणी उत्तम इंजिनियर होईल, कोणी उत्तम मंत्री होईल, कोणी उत्तम बँकेचा अधिकारी होईल, कोणी ना कोणी वेगवेगळ्या पदावर असू. पण ह्या सगळ्या पदांवरनं समाजाची सेवा करत असताना जर या समाजाचं रक्षण करायची वेळ आली
तर ती रक्षण करण्याची सुद्धा जबाबदारी माझी मनगट घेऊ शकतील असे नित्य व्यायाम चालू ठेवा. आपली उपासना चालू ठेवा आणि उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना या दोन खांबांवरती पुन्हा एकदा आपल्या देशाला वैभवाचे दिवस दाखवण्यासाठी तुम्ही आम्ही सारेजण व्रतनिष्ठ राहू. म्हणजे मग संतांच्या ऋणातून किंचित मात्र उतराई झाल्याचा आपल्याला आनंद मिळेल. बस महाराज, 6 कीर्तनांमधून जे जे ऐकलं ते सगळ्यांच्या पर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. अभ्यास करा, प्रचार करा, प्रसार करा, प्रभाव करा आणि देशाला पुन्हा वैभवाच्या शिखरावर न्या. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास. पंढरीनाथ महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. या उक्तीप्रमाणे सर्व समाज हा ज्ञानवंत झाला पाहिजे, प्रज्ञावंत झाला पाहिजे, विचारी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून जाधवर इन्स्टिट्यूट हे अनेक प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या घटकांसाठी हे आयोजित करत असतं. आणि त्यातलाच हा एक उपक्रम, ही जी पताका आहे ही हिंदू धर्माची पताका, भागवत धर्माची पताका ही फडकवीत राहिलं पाहिजे या उद्देशानं हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कीर्तन महोत्सवामधून भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीचा एक मिलाप यामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेण्यात आलेले आहेत की ज्याची प्रेरणा या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मोटिवेशनचं रूपांतर होऊन सगळ्याला मिळेल. बालकापासून ते पालकापर्यंत सगळ्याला याच्यातून ज्ञानाची प्राप्ती होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी ही सर्व कीर्तनमाला गुंफलेली आहे. अत्यंत ज्ञानी, विद्वान आणि अत्यंत रोचक अशा पद्धतीनं यांनी हे सगळे कीर्तनं मांडलेले आपल्याला दिसून येतात आणि आपण दररोज त्याचा आनंद घेत आहोत. यांना तबल्याला साथ दिलेली होती ती मिलिंद तायवडे, यांचेही आभार. रेशीम खेडकर हे पेटीवादक आहेत, त्यांचेही आभार. आणि वज्रांग आफळे यांनी झांज वाजवलेली आहे, त्यांचेही आभार. त्याचबरोबर शार्दूल जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. येपरे महाराज यांनी संयोजन केलं आणि बाकीचे सगळा आमचा स्टाफ, ज्ञात अज्ञात, आपण सर्व लोक, फोटोग्राफर, लाईटवाले सगळेच, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण.